ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। श्री गणेशाय नमः। मित्रांनो, मी आज तुम्हाला एक पौराणिक कथा सांगणार आहे की जी कथा ऐकल्यानंतर आपल्या जीवनातले दुःख, दारिद्र्य, गरिबी क्षणार्धामध्ये दूर होईल। एकदा भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषाच्या शय्येवरती विराजमान असताना भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला सांगितलेली ही कहाणी आहे की ही कहाणी ऐकल्यानंतर आपल्या जीवनातले सगळ्या दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यास मदत होते। कथा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला नम्र निवेदन आहे की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायचं विसरू नका। क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू लक्ष्मीजीला ही कथा सांगत आहेत। ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी, कारण अर्धवट जर तुम्ही ऐकलं तर अर्धवट ज्ञान हे हानिकारक असते। जसे की अर्धवट भरलेला हंडा, त्या हंड्यातील पाणी खाली उथळतं। पूर्ण भरलेला हंडा जसा स्थिर असतो तसं पूर्ण ज्ञान आवश्यक आहे। क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूने लक्ष्मी मातेच्या चेहऱ्याकडे एकदा बघितलं तर लक्ष्मी मातेचा चेहरा जरा चिंतित भगवान विष्णूंना दिसला। तर भगवान विष्णूने लक्ष्मी मातेला विचारलं, हे लक्ष्मी, तुम्ही कुठल्या चिंतेमध्ये आहात? तुमच्या चेहऱ्यावरती दुःख मला दिसतंय, काय चिंता आहे मनामध्ये तो तुम्ही कृपा करून मला सांगा। तर त्यावेळेला लक्ष्मी माता आपल्या दुःखाचं कारण सांगतात। तेव्हा महालक्ष्मी विष्णूजींना सांगतात की हे नाथ, आज जेव्हा पृथ्वीवर सगळीकडे मी फिरून तुमच्याकडे येत होते त्यावेळेला पृथ्वीवरती मी एक गोष्ट बघितली की दोन मित्र होते। त्यातला एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राचा विश्वासघात करतो, त्याला धोका देतो आणि परत त्याला कधीच तो आयुष्यामध्ये भेटत नाही। हे बघितल्यानंतर मला फार दुःख झालं। त्यावेळेला भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणतात की लक्ष्मी, हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय, हा प्रश्न विचारून संपूर्ण मानव जातीचं तुम्ही रक्षण केलेलं आहे। मी तुम्हाला आता एक कथा सांगणार आहे, तुम्ही ते लक्ष देऊन पूर्ण कथा ऐका। त्यावेळेला लक्ष्मी माता भगवान विष्णूंना म्हणतात की हे नाथ, मी ही संपूर्ण कथा नक्कीच लक्ष देऊन ऐकेन, संपूर्ण ऐकेन आणि ही कथा आणि या कथेमधलं ज्ञान संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध करेल। आपल्यालाही लक्ष्मी मातेचा, भगवान विष्णूचा आशीर्वाद पाहिजे असेल तर आपणही ही कथा संपूर्ण ऐकली पाहिजे। चला तर मग आता या कथेला सुरुवात करूया। भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगतात की हे लक्ष्मी, फार वर्षापूर्वी एका नगरात एक राजा राज्य करत होता। तो राजा खूप शौर्यशाली होता। त्याची 3 मुले राजापेक्षाही खूप धीट होती, शौर्यशाली होती, कारण राजाची 3 मुलं राजाला एक एक करून युद्धामध्ये हरवत असत। म्हणूनच राजा आपल्या 3 मुलांना युद्धात घेऊन जात असे। त्यामुळे राजा कधीच युद्धात पराभूत होत नसे, परंतु त्याच्या 3 पुत्रांना त्याच्या शौर्याचा खूप अभिमान वाटत होता आणि त्या राजाची 3 मुलं नगरातील सर्व राजापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असत। एके दिवशी राजाने आपल्या 3 मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही सर्वजण युद्धाच्या रणनीतीत निश्चितच निपुण आहात, पारंगत आहात, पण पुत्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकूनही तुम्ही तिघेही शहराच्या सीमेजवळ असलेल्या नगरात चुकूनही जाऊ नका, नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो। हे तुम्ही नगराच्या कोणत्याही वनात जा, पण सांगितलेल्या वनात जाऊ नका, नाहीतर तुम्ही खूप दुःखी होऊ शकता। इतके बोलून राजा आपल्या मुलांना त्यांच्या खोलीत जायला सांगतो आणि शांत बसतो। मग 3 राजपुत्र आपापल्या खोलीत जातात आणि आराम करायला लागतात। पण त्यांच्या वडिलांच्या बोलण्याने 3 राजपुत्रांना फार आश्चर्य वाटले। ते मनात विचार करू लागले की या शहराच्या सीमेपलीकडच्या जंगलात असे काय आहे ज्याची त्यांच्या वडिलांना इतकी भीती वाटते। मला वाटतं आपण तिघे जाऊन बघायला हवं। राजाच्या 3 राजपुत्राच्या मनात असेच विचार येत होते आणि असा विचार करत ते कधी झोपी गेले त्यांना काही कळू शकले नाही। मग सकाळ झाली तेव्हा 3 राजपुत्र उठले आणि एकमेकांना भेटले। त्यानंतर आपले सर्व दैनंदिन कामे उरकून 3 राजपुत्र आपापल्या घोड्यावर बसून राजवाड्यातून बाहेर पडतात आणि शिकारीसाठी जंगलात जातात। मात्र बराच वेळ
भक्ष्याचा शोध घेतल्यानंतरही त्यांना भक्ष्य सापडत नाही. तेव्हा तिन्ही राजपुत्रापैकी सर्वात धाकटा थोरल्याला म्हणतो, दादा, या जंगलात आपल्याला शिकार करायला एकही प्राणी सापडणार नाही. आपण सीमेपलीकडच्या जंगलात का जाऊन बघत नाही? कदाचित आपल्याला तिथे कुणीतरी शिकार करायला मिळेल. धाकट्या राजपुत्राचं म्हणणं ऐकून थोरला राजकुमार त्याला बोलतो, अरे तू वेडा झाला काय? वडिलांनी आपल्याला त्या जंगलात जाण्याला स्पष्ट मनाई केली आहे. छोटा राजकुमार खूप खोडकर स्वभावाचा होता, त्यामुळे तो बोलण्यातही खूप तडफदार होता. त्यानंतर तो मोठ्या राजपुत्राला म्हणतो, मला वाटते की त्या जंगलाच्या राजाबरोबरच्या युद्धात आपल्या वडिलांचा पराभव झाला असावा, म्हणूनच ते आपल्याला त्या जंगलात जाण्यापासून रोखत आहेत आणि त्यांना वाटते की कदाचित तो आपल्याला मारून टाकेल आणि आपण तिघही युद्धात पराभूत होऊ. हे ऐकून इतर 2 थोरल्या राजपुत्रांचा राग गगनाला भिडला. धाकटा राजपुत्र पुढे म्हणतो, पण जरा विचार करा की जर आपण त्या जंगलाच्या राजाला युद्धात पराभूत केलं तर आपली किती प्रशंसा होईल. आणि मग त्याचा राग थोडा शांत झाला आणि 2 थोरल्या राजपुत्रांनी धाकट्या राजपुत्राशी सहमती दर्शवली आणि मग तिन्ही राजपुत्र त्या जंगलात पोहोचले. त्या जंगलाचे दृश्य अतिशय मनमोहक होते, कारण त्या जंगलात सगळीकडे हिरवळ दिसत होती, पण त्यांना त्या जंगलात एकही प्राणी दिसत नव्हता. आणि ते तिन्ही राजपुत्र त्या जंगलात शिकार शोधत होते, पण त्या जंगलात सुद्धा त्यांना शिकार करण्यासाठी एकही भक्ष्य सापडत नव्हता. त्यामुळे ते तिन्ही राजपुत्र खूप काळजीत पडले आणि आपापसात बोलू लागले की या जंगलातील सर्व प्राणी कुठे गेले. मित्रांनो, भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी लक्ष्मी. मग बराच वेळ भक्ष्य शोधूनही त्यांना शिकार करायला एकही प्राणी सापडला नाही आणि कित्येक तास भक्ष्याचा शोध घेत असताना तिन्ही राजपुत्रांना खूप तहान लागली. तेव्हा ते 3 राजपुत्र एका झाडाखाली उभे राहून विश्रांती घेऊ लागले, पण त्यांची तहान कमी होत नव्हती, उलट अधिक तीव्र होत गेली. आता त्यांचा घसाही कोरडा होऊ लागला होता आणि संध्याकाळ होत होती, त्यामुळे त्या जंगलाभोवती हळूहळू अंधार पसरू लागला. तेव्हा थोरला राजपुत्र म्हणाला की असे चालणार नाही. जर असेच चालू राहिले तर आपण सर्वजण तहानेने मरणार आहोत, त्यामुळे तातडीने पाण्याचा शोध घेतला पाहिजे. मग अचानक सर्वात धाकटा राजकुमार त्याच झाडावर चढतो आणि एका फांदीवर बसतो आणि त्या संपूर्ण जंगलाचे निरीक्षण करतो. मग त्याला त्या जंगलाच्या टोकावर एक घर दिसलं. राजपुत्राला ते घर अगदी सहज दिसत होतं, कारण त्या घरासमोर आग जळत होती. हे दृश्य पाहून धाकटा राजकुमार झाडावरून खाली उतरतो आणि मोठ्या राजपुत्राला म्हणतो, दादा, काळजी करू नकोस, कारण आता तुझी तहान भागणार आहे. तेव्हा 2 थोरल्या राजपुत्रांनी त्याला विचारले, काय झाले असे की तू म्हणतोस की ज्यामुळे तुला खूप आनंद होत होता? तेव्हा त्यांनी उत्तर दिले आणि म्हणाला, दादा, मी ज्या झाडाच्या टोकावर चढलो आणि पाहिले की या जंगलापासून काही अंतरावर एक घर आहे आणि त्या घरासमोर आगही जळत आहे. त्या घरासमोर आग लागली असेल तर त्या घरात कुणीतरी असावं आणि त्यानेच ती आग लावली असेल. कदाचित त्या घरात पाणीही असेल, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण त्या घराजवळ जायला हवे. तिथे पाण्याची विहीर देखील मला दिसली, तिथून आपण सर्वजण पाण्याची तहान भागू शकतो. ती विहीर पाहून तिन्ही राजपुत्र खुश झाले आणि घाईघाईने धावत धावत त्या घराच्या समोर त्या विहिरीच्या जवळ आले आणि मनामध्ये विचार करू लागले की आता आपल्याला भरपूर पाणी प्यायला मिळेल. मग त्या तिन्ही राजपुत्रांनी त्या विहिरीच्या शेजारी उभा राहून विहिरीमध्ये डोकावून बघितलं तर विहिरीमध्ये त्यांना पाणी डोळ्याला दिसलं, पण विहिरीतलं पाणी खूप खाली होतं आणि विहिरीजवळ एक बादलीही ठेवली होती, पण त्या बादलीत दोरी बांधलेली नव्हती. पुन्हा त्या राजकुमाराच्या मनात विचार आला की आपण इथेच तहानलेली मरणार आहोत का काय, कारण पाणी आहे खाली, शेजारी बकेट आहे, पण त्या बादलीला बकेटीला बांधण्यासाठी दोरी नाही. तेव्हा मोठा राजकुमार छोट्या राजकुमार म्हणाला की जा आणि त्या घरामध्ये विचारून ये की हे पाणी कशा प्रकारे भेटेल. इथे विहीर आहे, घर आहे, म्हणजे त्या घरातील व्यक्ती देखील हे पाणी पित असतील, म्हणून तू जाऊन विचारून ये.
या विहिरीतून पाणी काढण्यासाठी त्या घरामध्ये दोरी असेल, म्हणून लवकर जा आणि त्या घरातून दोरी मागव. मित्रांनो, भगवान विष्णू माता लक्ष्मीने म्हणतात की हे देवी. तेव्हा दोन्ही मोठे राजकुमार त्या विहिरीजवळ बसले आणि इकडे तो धाकटा राजकुमार दोरी घेण्यासाठी घराच्या दिशेने धावायला लागला. त्यावेळी घराच्या जवळ पोहोचल्यानंतर त्याने हाक मारली, घरात कोणी आहे का? ऐका, तुमच्या त्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी आम्हाला दोरी द्या, कारण आम्ही तिघजण भावंड आणि आम्हा तिघाही भावंडांना खूप तहान लागलेली आहे आणि आम्हाला वेळेवर जर पाणी मिळालं नाही तर आम्ही तहानेने मरून जाऊ. मग लहान राजपुत्राने हाक मारताच काही वेळाने त्या घरातून एक अतिशय सुंदर असणारी एक स्त्री बाहेर आली. तेव्हा त्या लहान राजकुमाराने तिला विनंती केली, ऐका, आम्ही तिघे भाऊ आहोत आणि तिघेही तहानेने व्याकुळ झालेलो आहोत. तहान लागली आहे. माझे उरलेले 2 भाऊ त्या विहिरीच्या जवळ बसलेले आहेत. तुम्ही आम्हाला दोरी देता का? त्या दोरीने आम्ही पाणी काढू आणि आमची तहान भागू. त्यावेळेला ती मुलगी त्या राजकुमाराला पाहताच मोहित झाली. मग ती मनात विचार करू लागली की हा एवढा देखणा सुंदर असणारा राजकुमार घरी माझ्या चालून आलेला आहे. हा जर नवरा म्हणून मला मिळाला तर किती आनंद होईल. त्या स्त्रीच्या मनामध्ये चाललेली ही घालमेल, पण राजपुत्राला लागलेली तहान, त्या राजपुत्राच्या सौंदर्याकडे एकटक पाहत ती उभा राहिली. तेव्हा ती राजकुमाराला म्हणाली की हे राजकुमारा, आणि ती तेव्हा ती सुंदर स्त्री त्या राजकुमारांना म्हणते की तुम्ही थोडा वेळ इथे थांबा, मी माझ्या मोठ्या बहिणीला विचारून तुम्हाला सांगते. आणि ती अशा पद्धतीने मध्ये घरामध्ये गेल्यानंतर तिच्या मोठ्या बहिणींना ती सुंदर स्त्री सांगते की आपल्या दारामध्ये एक सुंदर राजकुमार आलेला आहे. तो एवढा सुंदर आहे की हुबेहूब राजकुमारासारखा दिसतो. ते निष्पाप व्यक्ती तहानेने व्याकुळ होऊन आपल्या घरी दोरी मागायला आलेली आहे. बहिणीचे बोलणे ऐकून ती खूप खुश होते आणि ती स्वतः तिच्या घराचा दरवाजा उघडते आणि त्या राजकुमारापर्यंत पोहोचते. दारामध्ये उभा असलेला तो राजकुमार त्याच्याकडे बघून ती मोठी असणारी सुंदर स्त्री त्या राजकुमारांना विचारते की तुम्ही कोण आहात? त्यावेळी त्या मोठ्या बहिणीला तो राजकुमार उत्तर देतो की मी या राज्याचा धाकटा राजकुमार आहे. माझे 2 भाऊ त्या विहिरीजवळ बसलेले आहेत. आम्हा तिघांनाही तहान लागलेली आहे. त्या विहिरीमध्ये पाणी आहे, शेजारी बादली ठेवलेली आहे, पण त्या बकेटीला दोरी लावण्यासाठी दोरी नाही. आम्हाला पाणी मिळावं यासाठी दोरी मागण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहोत. तरी कृपा करून तुम्ही आम्हाला दोरी द्या, जेणेकरून आम्ही आमची तहान भागू. त्यावेळेला ती मोठी असणारी सुंदर स्त्री त्या राजकुमारांना म्हणते की मी दोरी देण्यासाठी तयार आहे, फक्त माझी एक अट आहे. माझी अट जर पूर्ण केली तर तुम्हाला दोरीही मिळेल, पाणीही मिळेल, तुमची तहानही भागली जाईल. एवढंच नाही तर आम्ही तुमच्यासाठी सुंदर पक्वान्न बनवून तुम्हाला भोजन देऊ. आमच्याकडे सुंदर पलंग आहे, त्या पलंगावर तुम्हाला विश्रांती देखील करता येईल. फक्त आमची तेवढी अट मान्य करावी लागेल. आणि जर तुम्हाला अट मान्य नसेल तर तुम्हाला दोरीही मिळणार नाही, पाणीही मिळणार नाही आणि तुम्ही तहानेने मरून जाल. त्यावेळेला तो राजकुमार म्हणतो की ठीक आहे, तुमची काय अट आहे ती मला मान्य आहे, तेवढी अट तुम्ही बोलून दाखवा. त्यावेळेला ती मोठी सुंदर स्त्री त्या राजकुमाराला म्हणते की तुम्हाला जर दोरी पाहिजे असेल तर तुम्हाला एक करावं लागेल, तुम्हाला तिघाही भावांना आमच्या तिघी बहिणीबरोबर लग्न करावं लागेल. ज्यावेळेला तुम्ही लग्न करताल त्यावेळेला आम्ही तुम्हाला दोरी देऊ, पाणी देऊ, तुमच्यासाठी सुंदर स्वयंपाक बनवू, जेवण बनवू, तुमच्यासाठी इथं विश्रांतीची सोय करू. जर नाही तुम्ही आमची अट मान्य केली तर आम्ही तुम्हाला काहीच देणार नाही. त्यावेळेला तो छोटा राजकुमार म्हटला की मला तुम्हाला शब्द देता येणार नाही. माझ्या 2 भावांना मी जाऊन विचारतो, ते म्हणतील तसा मग निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्या ठीक आहे म्हटल्या, तू लवकर जाऊन ये. तो राजकुमार तसाच विहिरीजवळ आला. तिथे बसलेल्या आपल्या 2 भावांना त्याने विचारलं की दादा, तिथे घरामध्ये 3 असणाऱ्या सुंदर स्त्रिया आहेत. त्या सुंदर स्त्रियांनी एक अट घातलेली आहे की आपल्याला जर पाणी हवं असेल तर त्यांची एक अट आहे की त्या 3 सुंदर स्त्रियाबरोबर आपल्याला लग्न करावं लागेल. जर नाही लग्न केलं आपण तर आपल्याला पाणीही मिळणार नाही, आपण तहानेने इथं या ठिकाणी व्याकुळ होऊन मरून जाऊ. जर आपण लग्न केलं तर आपल्याला पाणीही मिळेल, सुंदर पक्वान्न आपल्यासाठी बनवतील, आपल्याला इथं विश्रांतीही करता येईल. त्यावेळेला ते 2 राजकुमार त्या धाकट्या राजकुमाराला म्हणतात की अरे, आपण असं कसं करू शकतो? आपले वडील, आई, गुरु कुणीच इथे नसताना त्यांच्या परवानगीशिवाय यांच्याबरोबर आपण इथं लग्न कसं करू शकतो? आपल्याला हे करता येणार नाही. त्यावेळेला धाकटा राजकुमार बोलायला हुशार असल्यामुळे तो म्हणतो की दादा,
आपल्याकडे तर अनेक पत्नीत्वाची परंपरा चालत आलेली आहे. अनेक लग्न आपल्याकडे केले जातात राजघराण्यामध्ये. आपल्या वडिलांना देखील अनेक पत्न्या आहेत. जर आपण यांच्याबरोबर लग्न नाही केलं तर पाणी आपल्याला मिळणार नाही, आणि नाही पाणी मिळालं तर आपण तहानेने मरून जाऊ. त्यापेक्षा लग्न केलेलं बरं. लग्न करून पाणी पिऊ आणि पुढचं आहे काय आहे ते बघून घेऊ. त्यावेळेला त्याची ती युक्ती त्यांना पटते, आणि त्यांना पटल्यामुळे ते तिघं जण तिथं जाऊन सांगतात, आणि तिघेही म्हणतात की आम्ही लग्न करण्यासाठी तयार आहोत. पण तेवढ्यात मोठा राजकुमार म्हणतो की लग्न आम्ही कसे तुमच्याबरोबर करू? आमचे आईवडील नाही तिथं. त्या आईवडिलाच्या आज्ञेशिवाय आम्हाला लग्न करता येणार नाही, आणि आम्ही लग्न करणार नाही तुमच्याबरोबर. पण त्या म्हटल्या जर लग्न नाही केलं तर तुम्हाला पाणीही मिळणार नाही, आणि तहानेने तुम्ही या ठिकाणी मरून जाल. आम्ही तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहोत, पण त्याआधी तुम्ही आम्हाला पाणी द्या, आमची तहान भागवा. त्यांना आनंद वाटला. त्यांनी त्यांना पाणी दिलं. त्यांच्यासाठी सुंदर रुचकर भोजन त्या ठिकाणी बनवले, आणि यथेष्ट जेवले ते. त्यांची तहान भागली. तीनही राजकुमार त्या ठिकाणी आराम करत होते. त्यांनी मनामध्ये विचार केला की आता आपली तहान भागलेली आहे, आता आपण यांच्यासोबत लग्न करण्याची गरज नाही. मोठा राजकुमार दोन्ही धाकट्या भावांना त्या ठिकाणी समजून सांगत होता. त्यावेळेला त्यांनी त्या तिघी जणींना बोलवलं आणि सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर लग्न करणार नाही, कारण आमच्या वडिलांना जर माहिती झालं तर त्यांची मान, प्रतिष्ठा, सन्मान हा सगळा धुळीला मिळेल. त्यांच्या मर्जीच्या व्यतिरिक्त ते हजर इथे नसताना आम्ही लग्न तुमच्याबरोबर करू शकत नाही. आम्ही चाललो निघून. त्या तिघांनी मनामध्ये विचार केला की यांना आपण नकार दिला म्हणजे हे आपल्याला काय करणार आहेत? त्या सुंदर फक्त स्त्रियाच आहेत. त्या जर आपल्याला काही बोलू लागल्या तर आपण उचलून त्यांना मारू शकतो, उचलून आदळू शकतो, त्यांना ठार करू शकतो. असा त्यांनी विचार केला, आणि त्या तिघींना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर लग्न करणार नाहीत, आम्ही चाललो निघून. त्यावेळेला त्या सुंदर असणाऱ्या 3 राजकुमारी आपल्या खऱ्या रूपामध्ये आल्या. खरं तर त्या अप्सरा किंवा सुंदर स्त्रिया नव्हत्या, तर त्या खऱ्या अर्थाने होत्या राक्षसिनी. मोठे मोठे त्यांचे नख, मोठे मोठे दात, मोकळे सोडलेले केश, आकारार विकराळ त्यांचं ते शरीर, आणि त्या सगळ्या असणाऱ्या राक्षसीने त्यांच्याकडे बघत हसत म्हणायला लागल्या, जर तुम्ही आमच्याबरोबर लग्न नाही केलं तर आत्ताच तुम्हा तिघांनाही आम्ही या ठिकाणी मारून टाकू, आणि तुम्हालाच आम्ही खाऊन टाकू. त्या राक्षसिनीचं ते रूप बघितलं आणि तिघही भाऊ घाबरले, आणि घाबरून गेलेले भाऊ लग्नासाठी तयार झाले. आणि मग त्या 3ही राक्षसिनी सुंदर रूपामध्ये त्यांच्यासमोर प्रकट झाल्या, आणि तिघींनी त्यांच्याबरोबर लग्न केले, आणि आनंदामध्ये त्या ठिकाणी ते राहू लागले. सुंदर असणाऱ्या त्या रुचकर स्वयंपाक बनवायच्या, रुचकर पदार्थ बनवून त्या तिघांनाही खाऊ घालत होत्या. प्रेमाने रोज खाऊ घालत होत्या. त्या रुचकर प्रेमाने खाऊ घालण्याचा परिणाम त्यांच्या तब्येती चांगल्या झाल्या. ते सुंदर दिसायला लागले. आणि अशा अनेक दिवस त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर ते मोठे 2 राजकुमार सुंदर दिसत होते, शरीराने धष्टपुष्ट झाले होते. पण सगळ्यात असणारा धाकटा राजकुमार मात्र खराब दिसत होता. त्याची तब्येत खराब होत होती. तर दोघांनी त्याला विचारलं, का रे बाबा, एवढं रुचकर खायला असताना देखील तुझी तब्येत का खराब झालेली आहे? काय नेमकं अडचण काय आहे तुला? त्यावेळेला सगळ्यात धाकटा राजकुमार रडायला लागला, आणि रडत रडत त्या 2 भावांना सांगत होता, दादा काय सांगू मी तुम्हाला, ज्या वेळेला मी जेवायला बसतो त्यावेळेला माझी ही बायको मला वाढते, आणि पलीकडे तोंड करून मोठ्याने रडायला लागते, ओरडायला लागते. तिचं ते ओरडणं ऐकल्यानंतर मला नीट वेळेवर जेवण जात नाही. त्याचा परिणाम आता मी खराब झालेलो आहे, माझी तब्येत खराब झालेली आहे. ती का रडते? त्या रडण्याचं कारण तू तिला विचार ना. तो म्हटला, ती सांगत तर काही नाही, पण रोज मी जेवायला बसलो की पलीकडे तोंड करून ओरडायला लागते. तिचं रडण्याचं काय कारण आहे ती काय सांगत नाही. त्यावेळेला सगळ्यात मोठा राजकुमार धाकट्या भावाला सांगतो की आज तू जेवायला बसायच्या आधी तिला सांग की तू जर रडायला लागली, ओरडायला लागली तर मी जेवणही घेणार नाही, पाणीही पिणार नाही, आणि असाच उपवाशी मी मरून जाईल असं तिला म्हण. त्याशिवाय मी जेवण घेणार नाही. तुझ्या रडण्याचं कारण काय आहे तुला मला सांगावचं लागेल, असं तू कर. ही कथा भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगत आहेत. तीच कथा आपण या ठिकाणी बघत आहोत. आता पुढे या कथेमध्ये काय झालं ते पुढच्या भागामध्ये आपण बघूया.